मी आता थोडंसं एका वेगळ्या प्रश्नाकडे जाणार आहे. हा प्रश्न या चर्चेपासून थोडासा वेगळा वाटू शकेल, परंतु तो फार महत्त्वाचा आहे. ती चर्चा आहे. आपलं घर हे अत्यंत समृद्ध घर आहे, ते खूप मोठं आहे, लॅविश आहे, असा आरोप राजकारणामध्ये तुमच्यावर होतो आहे. एका बाजूला तुम्ही समाजभान म्हणून काम करता आणि मग तुमच्या बाजूला दुसऱ्या बाजूला तुमचं घर इतकं मोठं कसं काय, असा एक आरोप होतोय, अशी एक चर्चा होते. मी स्पष्टपणे त्या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. काय तुमचं उत्तर आहे त्याच्यावर? प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसापासून एखादा मोठा खेळाडू असू दे किंवा एखादा मोठा उद्योजक असू दे, जगातलाच किती जरी मोठा व्यक्ती असला आणि सामान्य माणूस असला, त्या प्रत्येकाला आपलं एक घराचं स्वप्न प्रत्येकजण बघत असतो. हे नक्कीच, हे काय नैसर्गिक आहे. माझं सुद्धा तसंच स्वप्न होतं आणि त्या पद्धतीने मी काम करतो. इतर सामान्य माणसाप्रमाणे मी काय असं काय वेगळं हे करायचं काय भाग नाही. आता मला असं होतं की बरेचसे लोक राजकारणात असं करतात की आपण जिथं राहतोय तिथं ते जास्त काय घर वगैरे बांधत नाही, ते कुठे दुसऱ्या ठिकाणी येऊन बांधतात किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन गुंतवणूक करतात. मला माझं गाव सोडून कुठं जायचं नाही, मला इथंच राहायचं आहे. मग ज्या घरातून मी पुढं आलोय, म्हणजे तुम्हाला मी माझी आई आहे, माझे वडील खूप लहानपणी वारलेत. आमच्या आईनं आम्हाला लहानपणापासून एका प्रतिकूल परिस्थितीतून आमचं संगोपन केलंय. मग ती असू दे किंवा माझी पत्नी असू दे, माझी मुलं असू दे, यांना एक चांगलं राहणीमान मिळावं, हां, अशा पद्धतीची धारणा माझी देखील आहे, प्रत्येकाची असते. तर त्या दृष्टीनं मी विचार करत असताना बाबा माझे काय उत्पन्नाचे सोर्स आहेत आणि मग त्याच्या उत्पन्नाच्या सोर्सवर आधारित काय, मग त्याच्यावर आम्ही काही कर्ज काढले. 1 कोटी रुपयाचं कर्ज मी कर्ज काढले. पुढचे 10-15 वर्ष मला ते त्याचं हे करावं लागतील. मी त्या पद्धतीने एक स्वप्न एखादं सामान्य माणसाचं आहे तसंच मी देखील बघितलं आणि तशाच पद्धतीचं घर. म्हणजे काय झालंय की बऱ्याच लोकांनी त्याचा विनाकारण हे करायचा प्रयत्न केला. सामान्य लोकांसारखंच घर आहे. सामान्य असे कितीतरी छोटी छोटी लोक आहेत की त्यांची खूप मोठी मोठी घर आहेत. असं काय मी जगावेगळं मोठा ताजमहल बांधलाय असं. फक्त काय होतं की एखाद्या माणसाला ज्यावेळी खूप लोक चांगलं म्हणतायत, मग त्याला चुकीचं म्हणण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरता येतील, अशा गोष्टींचा वापर त्यांना व्यक्तिगत त्यासाठी कदाचित मला असं वाटतं की त्यांना दुसरे कुठले मुद्दे मिळत नसतील. त्यामुळे ह्या गोष्टीवर, ह्या व्यक्तिगत पातळीवरच्या गोष्टी आहेत की ह्या ज्या समाजातून मुद्दाम जाणीवपूर्वक चर्चा करण्यासारखी गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. बरोबर. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.